सोलापूर बार असोसिएशनच्या सन 2026-27 या वर्षासाठी झालेल्या वार्षिक निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला। अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत ॲडव्होकेट संतोष पाटील यांनी 747 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला। एकूण 1688 मतदारांपैकी 1438 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावल्याने निवडणुकीत मोठा उत्साह दिसून आला। मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली। अध्यक्षपदासाठी झालेल्या बहुरंगी लढतीत ॲडव्होकेट संतोष पाटील यांना 747 मते मिळाली, तर ॲडव्होकेट राजेंद्र फताटे यांना 611, ॲडव्होकेट रेशमे यांना 140 आणि ॲडव्होकेट मल्लीनाथ ममाणे यांना 27 मते मिळाली। या पदासाठी 13 मते अवैध ठरली। उपाध्यक्ष खुलागट पदावर डॉक्टर परमानंद जवळकोटे यांनी 1029 मते मिळवत विजय मिळवला। महिला राखीव उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट शर्मिला देशमुख यांनी 884 मते मिळवत बाजी मारली। सचिवपदी ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे 802 मतांसह विजयी झाले। सहसचिवपदी ॲडव्होकेट प्रियांका गोरंटी यांनी 685 मते मिळवत विजय मिळवला। खजिनदार पदासाठी झालेल्या बहुकोनी लढतीत ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील यांनी 562 मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली। निकालाची अधिकृत घोषणा होताच न्यायालय परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला। घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला। नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदभार ग्रहण सोहळा बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी होणार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।